नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो बघा, हे आपलं कपाशी पिकाचं शेत आहे आणि मी कपाशी पिकावरील माझा अनुभव हा तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे. आणि अनुभव हा जो आहे हा कपाशी पिकावरील मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांच्या संदर्भात आहे. बघा, मी आणि तुम्हीही ज्यांनी कपाशी पिकाची लागवड केलेली आहे त्यांच्या कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडे, थ्रिप्स याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव हा झालेला आहे. आणि मागील 15 ते 20 दिवसापासून बऱ्याचशा भागात पाऊस नाहीये आणि हा पाऊस नसल्यामुळे आणखीनही मोठ्या प्रमाणात या मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. मी याच्यामध्ये सध्या हे माझं कपाशी पीक आहे. जवळपास 3 फुटाचं आता हे 3 फुटापर्यंत झालेलं आहे. सुमारे 70 ते 75 दिवसांचं हे कपाशी पीक आहे. याच्यावर 3 फवारण्या करून झाल्या, मात्र मावा, तुडतुडे, थ्रिप्स याच्यावर ज्या प्रमाणात रिझल्ट भेटायला पाहिजे त्या प्रमाणात भेटला नाही. मग आता पाऊस येत नाही म्हणून मी याच्यात पाणी लावलं. आपलं स्प्रिंकलरच्या माध्यमातून याच्यामध्ये मित्रांनो मी पाणी लावलं. आमच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे म्हणून स्प्रिंकलरच्या माध्यमातून आम्ही याच्यामध्ये पाणी लावलं. आणि पाणी लावल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी जेव्हा हे कपाशी पीक पाहिलं तेव्हा याच्यावरच्या मावा, तुडतुडे, थ्रिप्स याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण हे मिळालेलं मला दिसून आलं. बघा, जेव्हा आम्ही पाणी लावलं तेव्हा असं डोक्यात काहीच नव्हतं की यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे एक रिझल्ट भेटेल. पाणी लावलं, वरचं पाणी येत नाही म्हणून, कपाशी पीक सुकत चाललाय म्हणून, परंतु या पाण्याचा हा डबल फायदा झालेला मला या कपाशी पिकामध्ये दिसून आला. मी तुम्हाला आता हे जे आहे हे माझं कपाशी पीक दाखवणार आहे. ही कपाशी पाहू शकता. या कपाशी पिकावर एक 5 ते 6 दिवसापूर्वी हे जे पूर्ण पानं आहे त्यासोबतच हे मित्रांनो हे मेन जे ही डांग आहे याच्यावर पूर्ण हे मावा, तुडतुडे, थ्रिप्सने हे पूर्णपणे भरलेली होती. आणि आता पाहून घ्या, तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता एकदम चक सध्या हे झालेलं आहे. आता काल रात्री पावसाचं पाणी झालेलं आहे, पाऊस पण काल रात्री आलेला आहे, पण वरच्या पावसाच्या आधीच काल जे स्प्रिंकलरच्या माध्यमातून याला पाणी दिलं त्या पाण्यानेच चांगल्या प्रकारे जे हे मावा, तुडतुडे, थ्रिप्स आहेत. तुडतुडे जास्त नाही जात, कारण मित्रांनो तुम्हाला माहित आहे की तुडतुडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडून जाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे तो उडून जाऊ शकतो. पण हे बघा, हे मावा आहे याच्यावर बऱ्या प्रमाणात नियंत्रण मिळालेलं आहे. बघा, अशा काही भागात अजूनही आहे, मात्र 4 ते 5 दिवसाच्या पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मावा या कपाशी पिकावर होता मित्रांनो की खूप. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे आणि ज्यांच्या भागात अजूनही मागच्या 15 ते 20-25 दिवसापासून जर पाऊस येत नसेल तर त्यांनी नक्कीच या आपल्या कपाशी पिकाला स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी लावून ते अशा प्रकारचा डबल फायदा हा घेऊ शकतात, ज्यामुळे आपल्या पिकाची पाण्याची तहान पण भागेल आणि त्याचबरोबर हे जे मावा, तुडतुडे, थ्रिप्स आहे याच्यावरही मी असं म्हणत नाही की पूर्णपणे याच्यावर नियंत्रण मिळेल, पण थोड्या फार प्रमाणात किंवा मी 50 ते 60% याच्यावर तुम्हाला नियंत्रण हे नक्कीच मिळून जाईल. हा माझा पर्सनल अनुभव आहे जो मी मागच्या काही दिवसात घेतलेला आहे. जेव्हा पाणी लावलं तेव्हा या गोष्टीची कल्पना नव्हती, मात्र त्यानंतर जेव्हा बघितलं त्यानंतर हा डबल फायदा हा मला कळून आला.
आणि काल मित्रांनो आमच्या भागात आता पाऊसही झालेला आहे, सध्याही बघू शकता सध्या जे वातावरण आहे हे पावसाचं आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कापाशी उत्पादक शेतकरी बांधवांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.